मित्र अजयजी पटेल यांचा आवाज ऐकला होता. आता ते जॉईंट होतील आणि दुसऱ्या बाजूला आमचे अजून एक मित्र संदीपजी गावण जॉईंट होतील. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू बोलतोय आपण मॅचकडे. टॉस जिंकलाय आणि पहिला चेंडू स्वेर बघायला मिळतोय. टॉस जिंकलाय, प्रथमतः घेतलंय क्षेत्ररक्षण. रॉकी ग्रुप टेबिकोडे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर रियांश. अजिंक्य ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू एका अँगलने गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न आहे. रियांशांचा अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचते, ते म्हणजेच 2 वरती. चला, गणपती बाप्पाला बंधन, स्वरांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण, माझ्या समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड, अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात कळणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक, या सर्वांचंच AB ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये रावळे येथील या क्रीडांगणावर शब्दसुमनाने स्वागत करतो. मॅचकडे आपण होऊया. बघितलं तर मिस टायमिंग स्ट्रोक झालाय, त्याचबरोबर नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडलाय. 1 धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 3. प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघतायत जय हनुमान चटाळे या टीमला अतिशय चांगला बॅटल बनेल हा, कारण चटाळे गावातून सुद्धा चांगले नामवंत खेळाडू बिलॉंग करत आहेत. चांगलं प्रदर्शन या ठिकाणी ते करतील. आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारी टीम टेंबी खोडाबे, हे सुद्धा अतिशय चांगली उत्तम दर्जाचे खेळाडू असलेली टीम आहे. रियांश आता लेफ्ट हँड बॅटर आपण बघता स्ट्राईक वरती आहेत. जीतू. पुढील चेंडू खूप वेगवान वाईड यॉर्कर बघायला मिळतो. रियांश पहिल्या 2 चेंडूवरती थोडासा दिशाहीन राहिला आणि तदनंतर खूप चांगली लेंथ लाईन मेंटेन करताना थोडासा अक्रॉस गोलंदाजी करतोय. लसित मलिंगा स्टाईलची थोडीशी मेथड इथे दिसते. रियांश टेंबीखोडा संघाचा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून फ्रंट लाईन वरती दाखल झालाय. 7:36 या मॅचला सुरुवात झालं. 5 षटकांकरता तुम्हाला 25 मिनिटं दिलेत, हे लक्षात असू द्या. 25 मिनिटांमध्ये तुमचे 5 षटकं टाकून पूर्ण झाले पाहिजेत. गोलंदाज तयार, समोर बॅटर आहे जितू. आडव्या बॅटचा वापर केला, मिड ऑफ मध्ये चेंडू राहिलाय. 1 धाव मिळाली. शतरक्षक पुढे येतो, चेंडू उचलण्याआधी एकाच धावावर संतुष्ट. 2 बॅटर, धावसंख्या 4. अजिंक्यने जीतू हनुमान चटाळे संघाकडनं ओपनिंग पेअर दाखल झालाय. एका बाजूने रियांश लेंथ लाईन मेंटेन करताना वेग चांगला आहे, चांगली पिचिंग बघायला मिळते रियांशकडनं. पुढील चेंडू थोडासा गतीला परिवर्तन केलंय, थोडासा पायावरती चेंडू होता. टायमिंग खूप चांगलं केलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं येतो या ठिकाणी अजिंक्यच्या बॅटमधनं U6. धावसंख्या 6 ने फ्लाय होते आणि पोहोचते 1-0. 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चांगलं टायमिंग बघायला मिळते संदीप सर. अतिशय चांगलं टायमिंग खोदून काढलं या चेंडूला. बघितलं तर शतरक्षकाच्या हाताला थोडासा स्पर्श झाला असता. खोदून काढलं या चेंडूला. व्हॉट अ स्ट्रोक. पुढचा बॉल चांगली लाईन होती. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता, त्यामुळेच लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. भूपेश पाटील यांना सुद्धा तुम्ही बघतायत. रॉकी दादा हे सुद्धा क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरलेत क्रिकेट खेळण्याकरता. आणि आणखीन अग्री कलाकार आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. टेंबी खोडावे या संघाद्वारे धावसंख्या पोहोचली 11 वर. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. चेंडू वेगानं होता. पार्थ
भन्नाट वेगवान गोलंदाजी हाताळण्यासाठी ओळखले जात आहेत. चांगला स्टार्ट दिलाय पार्थनं. राईट टर्म मुहूर्त विकेटचा मारा करण्यात यावेळेला पॉपिनगिरीचा चांगला उपयोग बघायला मिळतोय. शेवटच्या क्षणी आपण बघताय कव्हर रिजनला फक्त दिशा दिले, सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या 12 वरती पोहोचले. स्कोर मोज ऑन 12. अमेरिकेतून सुद्धा या मॅचला पाहिलं जातं. अमोल भोईर चटाळे येथील अतिशय चांगले उत्कृष्ट दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि चटाळे टीम या ठिकाणी खेळतोय. त्यांना शुभेच्छा दिलेत आदरणीय अमोलजी भोईर याने. आमचे जवळचे मित्र आहेत. नेहमीच जास्त काळ त्यांचे पाय समुद्रामध्ये असतात, जमिनीवर कदाचित त्यांचे पाय आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगले उत्कृष्ट खेळाडू आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व चटाळे गावचे, त्याने शुभेच्छा दिलेत. हाफ ट्रॅकर उचलले चेंडूला, चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय ठोकलाय षटकार. थँक्यू. बॅचबॉल आपण बघतायत. हाफ ट्रॅकर चेंडू भरपूर वेळ होता जितू यांच्याकडे आणि घोकमध्ये कन्वर्ट करत सरत लॉंग लेगच्या रिझन बंद खेळताय षटकार. भरपूर हाफ ट्रॅकर चेंडू पार्थ यांचा आणि 6 धावा या ठिकाणी जितूच्या बॅटमधनं बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे, 18 धावा विदाउट लॉस. आपण बघतायत उत्कृष्ट बॅटिंग, चांगलं फाउंडेशन बिल्ड करतायत चेहनमान चटाळे संघ. या ठिकाणी प्रथम बॅटिंग करताना खूप चांगल्या पद्धतीने मेरिटवरती खेळताय दोन्ही बॅटर. पुनश्च पार्थ तयार होताना जितू आहे समोर. ओ गुड शॉट, काय कव्हरला खेळतायत, अप्रतिम. आपण बघतायत खूप चांगलं शॉट सिलेक्शन, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे. धावसंख्या 20 वरती पोहोचते. एक दर्जेदार टुर्नामेंट, एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट आणि त्याच पद्धतीचा क्लास 1 क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अगदी बरोबर. जणू काही लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू त्या ठिकाणी बॅटिंग टान्स दाखवतोय. आगरी दादूस निखिल गाबड यांना सुद्धा तुम्ही आपण बघतायत, ते सुद्धा फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये सध्या तैनात आहेत. पुढचा बॉल इम्पॅक्ट सुद्धा पाहिला गेला आणि हाईट इज द फॅक्टर. उंची उसळी जास्त होती, त्यामुळेच पंचांकडे केलेले अपील पंचाने पेटाळून लावली. यावेळेला हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर 20 धाबा, 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. या दरम्यान आपण बघतायत या विभागातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय मंगेशजी पंडित साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचा मी हृदयाच्या अंतकरणापासून एबी ट्रॉफीमध्ये करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. सर, आपलं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. तुमच्या माहितीसाठी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रथम बॅटिंग करणारा संघ आपल्याला चेहनमान चटाळे संघ बघायला मिळतोय. मॅजिक कॅच इथे घेतला गेलाय आणि फिल्डिंग करणारा संघ आहे रॉकी ग्रुप टेबी खोडाबे संघ. या दोन संघामधलं बॅटल आहे आणि एक जबरदस्त झेल इथे बघायला मिळालाय. फलंदाज आउट बाद होताना बॅक टू द डगआउट जात आहेत. प्रॉपर टायमिंग होताना दिसलं नाही. बॅटरला असं वाटलं की बॅटच्या रडारमध्ये चेंडू व्यवस्थित येईल. हातामध्ये बॅट सुद्धा थोडीशी फिरताना दिसली आणि अतिशय चांगला झेल भूपेंद्र पाटील, भूपेश पाटील, रॉकी दादा यांनी या ठिकाणी टिपलाय. कारण रॉकी ग्रुप चषकाचे मुख्य आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगलं क्रिकेटपटू, खेळाडूंना नेहमीच ते चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम करत असतात. जसं ह्या स्पर्धेमध्ये मागच्या 3 ते 4 वर्षांपासून आदरणीय एबी म्हणजेच अजयजी भोईर सरांना दिलाय. 1 गडी बाद, धावसंख्या 20, 2 षटकांचा खेळ संपलाय. 7:36 या डावाला सुरुवात झाली आणि आता 7:45 झालेत. म्हणजेच अगदी वेळेनुसार 9 मिनिटांमध्ये ही 2 षटकं टाकून पूर्ण केलेत. म्हणजेच बघा, प्रत्येक खेळाडूला शिस्त पाहिजेत, प्रत्येक टीमला शिस्त पाहिजेत आणि दोन्ही टीम चांगला सपोर्ट करत आहेत. बॅटिंग करत असताना सध्या जय हनुमान चटाळे टीम
एक गडी बाद 20. तिसरे षटक टाकण्याकरता रियांश या गोलंदाजावर पुन्हा एकदा जबाबदारी देण्यात आलं. सांघिक तिसरं आणि व्यक्तिगत दुसरं षटक तो हाताळतोय. ओ गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. थोडीशी गती सुद्धा कमी होती आणि लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. अजित सर खूप चांगली गोलंदाजी आहे. एका अँगलने रियांश गोलंदाजी टाकताना जो जिम्मेदारी दिली ना ती जिम्मेदारी हँडल करताना आपण रियांशला बघतोय. धावसंख्या 20. एक गडी बाद. खूप चांगलं बॅटल आहे. मॅच दुहेरी वळणावरती आहे. एका बाजूने चांगला स्टार्ट आहे, दुसऱ्या बाजूने खूप चांगला रिदम आहे गोलंदाजाकडे. पिचिंग खूप चांगली होती. पॉपिन क्रीचा यूज करण्याचा प्रयत्न, बिहाइंड विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ड्रिल केलं होतं. चेंडूला तितकंसं चांगलं रीड करता आलेलं नाही आहे आणि रियांश यांची सुंदर लेंथ लाईन आता मात्र ऊर्जा देते थोडंसं टिंबी खोडाबे संघाला. सलगचे 2 चेंडू खूप चांगले बघायला मिळत आहेत. अतिशय चांगला मारा आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये हा खेळाडू घातक होत जातोय. हलकासा स्पर्श झालाय. स्कोरिस तोडमॅन मध्ये काहीच चांगला एफर्ट बघा. 100% योगदान प्रत्येक खेळाडू देत आहेत आणि त्यांचा फायदा टीमला होतोय. धावसंख्या धावपळकर जर आपण पाहिली तर 1 ने पुढे गेली आणि धाबा चालल्या त्या 21 धाबा. 21 for 1. एक गडी बाद 21. उमेश यांची सुंदर अशी फिल्डिंग बघायला मिळते. खूप चांगला स्टॉप केलाय. एफर्ट जबरदस्त बघायला मिळत आहेत. ब्लाइंड शॉट करण्याचा प्रयत्न, बॅटला ड्रिल करतायत. थोडंसं फुटवर्क मध्ये कमी बघायला मिळतंय. पडल्यानंतर चेंडू रियांश खऱ्या अर्थाने डॉट बॉलवरती समोर संपवतोय. गुड गोलंदाजी असं म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडूवरती उत्कृष्ट नियंत्रण. पुढचा बॉल टाकण्याकरता तयार आहे. ओव्हरपिच बॉल कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता तिथे. चांगला गॅप सुद्धा आहे. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावतायत. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली अंतिम क्षणी. थ्रो खराब होता आणि फायदा उचलतानाही तिसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होतोय. एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं रूपांतर तिसऱ्यामध्ये झालंय फायदा. धाव संख्या 24 धाबा 1 गडी बाद. तिसरे षटक सुरू आहे. 24 आणि उमेशचे जे एफर्ट्स आपल्याला बघायला मिळाले. जबरदस्त फिल्डिंग, उच्चस्तरीय फिल्डिंग. 40+ जरी खेळाडू असले तरीही त्यांची जो फिल्डिंगची जी क्षमता आहे ना काबिले तारीफ आहे. प्रशंसेस पात्र अद्भुत फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आपण बघितलंय. पुढील चेंडू यावेळेला अलॉंग विथ द कार्पेट चेंडूला खेळताय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय मिड विकेटमध्ये. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आणि तिथे थोडंसं फंबल. त्या कालावधीमध्ये तिसरी धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्नात यश संपादन करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आहे. धावसंख्या 27 वरती पोहोचली आहे. 3 षटकांची झाले समाप्ती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 27. 1 गडी बाद. वळी आपण अतिथी कक्षांच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण बघतात अजित पाटील सर तिथे उपस्थित राहतील. 3 षटकांनंतर धावसंख्या 27. पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया डीजे मास्टरला. थँक्यू. 27 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन गोलंदाजीसाठी येत आहेत. बघूया नवीन गोलंदाज आता कोण येत आहेत. पार्थ गाबड आलेत. चांगल्या अँगल्स त्यांचे पाहायला मिळत आहेत. फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण भूपेश पाटील यांच्याकडून आणि फायदा उचलताना 2 धावा पळून पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्यात 1 गडी बाद 29. 29. 1 गडी बाद 29. भागीदारी अजूनही वाढत चाललंय. पहिल्या विकेट करता सुद्धा चांगली भागीदारी झाली होती आणि आता सुद्धा ही भागीदारी तोडणं फार महत्वाचं आणि त्या घातक रूप होऊ शकतं. बॅटला ब्रश केलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण निखिलच्या माध्यमातून आपण बघताय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 वरती पोहोचते. प्रथम बॅटिंग करताना अबाव 60-70चं टार्गेट एक मॅच मध्ये रंग भरण्याचं काम करणार आहे हे जर्मन संघ जाणतायत आणि त्याच उद्देशाने त्यांचं बॅटिंग बघायला मिळते. अजूनही एकंदरीत जर 16 चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 बॅट्समन खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना आपण बघतोय. समोर पार्थ गोलंदाजी ट्रॅकवर झालाय. गुड शॉट सिलेक्शन आहे. बेट केला आणि त्यानंतर डीप गलीमध्ये चेंडूला ट्रॅव्हल करतायत. भूपेश पाटील वेगानं आलेत. आज भूपेश पाटील यांनी फिल्डिंगचा जो क्लास दाखवला ना खूप चांगला आहे. खूप एफर्ट्स ते लावतायत
आणि अतिशय सुंदररित्या ज्याला आपण आर्किटेक्ट परफॉर्मन्स म्हणतो तो संघ आपल्याला बघायला मिळते रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या ठिकाणी देताना. हा, अगदी योग्य उल्लेख या ठिकाणी तुम्ही करतायत भूपेंद्र पाटील, भूपेश पाटील यांचा. सध्या 32 वर 1. पुन्हा एकदा पार्थ गाबड तयार. सफलता एक मिळाली त्याला. ओ लॉंग हॉप चेंडू टाकलाय. बघायचं झालं तर बॅटरला भ्रमात टाकलंय. थोडासा लेग कटर सुद्धा झालाय. प्रश्न पडलाय, डोक्यावर हात सुद्धा ते मारतायत की माझी कोणती चूक झाली. बघा पुन्हा एकदा केस म्हणजे डोकं खाजवत आहेत. बीट केलं बॅटरला. धावसंख्या 32. 32 बाउन्स झाला आणि त्या बाउन्स मध्ये पूर्णतः डॉमिनेट केले बॅटरला. पुढील चेंडू इथे मात्र जास्त वेग देण्याचा प्रयत्न आहे. दिशा इन चेंडू. गतीला ज्या ज्या वेळेला तुम्ही परिवर्तन करत असतात चेंज ऑफ द पेस त्यावेळेला नियंत्रण असणं गरजेचं आहे. हलकासा नियंत्रण सुटलं, अतिरिक्त चेंडू हाताळला गेला. एक्स्ट्राच्या रूपानं डबल 3 लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस आपण बघतात. एक चांगलं बॅटल. मनीष स्ट्राईक इनकडे आहे. 4 मध्ये 5 धावा त्याने बनवलं. ओ हाफ ट्रॅकर चेंडू होता. स्मॅश केलं स्वीपर कव्हर रिझन मध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी चुकले. चेंडू वेगाने करतोय सीमारेषेला स्पर्श आणि चौकारणीची वाढतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. AB ग्रुप ट्रॉफी चौकार. दरम्यान आपण बघतायत आदरणीय उदयजी पुरंदरे साहेबांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती होतोय. त्यांचं करूया आपण हृदयाच्या अंतःकरणापासून वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या मंद मंद पावलाने आमच्या अतिथी कक्षामध्ये त्यांचं वेलकम होताना आपण बघतायत. सर हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. या वेळेला त्रिफाव उद्ध्वस्त केला बॅटरचा. 1 तुझी आणि 1 माझी. आता गोलंदाजाने मारली बाजी अराउंड द लेग. खूपच तिन्ही यष्ट दाखवल्या होत्या बॅटरने आणि फायदा उचलला. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला आता दुसरा धक्का. गॉन. थँक्यू. 37 वर 2. 4 षटकांचा खेळ संपलाय. पुढील होणारा मॅच NCC सफाळे विरुद्ध ओमकार बॉईज 8-1. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. काही वेळातच आपण तो टॉस करणार आहोत. पहिले इनिंग संपण्याआधी तो टॉस संपल्यानंतर लगेचच आपण तो टॉस करणार आहोत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान स्पोर्ट्स चटाई या टीमच्या. आणि एक चांगले चांगले खेळाडू चटाई गावातून आपण बघितलं. जसं अजिंक्य, जितू, मनीष आणि आता मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता किरण. संघाकरता आवश्यक आहेत रन. बनवेल का रन किरण? अमोल भोईर हे जर असते तर कदाचित प्लेइंग 11चा हिस्सा असतो आणि एक युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ओ स्लोवर 1 हाफ ट्रॅकर रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. निर्धाव चेंडू डॉट बॉल. धावसंख्या धाव फळकावर 2 गडी बाद 37. 37 for 2. 4.1 बॉलच्या समाप्तीनंतर. म्हणजेच जी 4 षटकं आहेत ना ती 4 षटकं अगदी वेळेवर या टीमने संपवलं. त्याबद्दल त्यांचं कौतुक असेल. चांगला सपोर्ट्स प्रत्येक टीम करते या मैदानावर. प्रसिद्ध असलेलं हे क्रीडांगण आणि प्रसिद्ध असलेली ही AB ग्रुप ट्रॉफी. सध्या या स्पर्धेचं बक्षीस जे आहे ते प्रत्येक वर्षी वाढत जातं. मला तर पहिल्यांदाच संधी मिळाली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतोय. आदरणीय हरेश्वरजी किनी सरांचे, संजयजी पाटील सरांचे आणि आयोजक मुख्य आयोजक म्हणून अजय भोईर सरांचे. अतिशय चांगली क्लिअरिटी प्रिन्स मूव्हीजद्वारे थेट प्रेक्षेपण होतोय. आदरणीय रवी सर, रवी गुळवी हे एबीएन दाखवलं. एक हसरा चेहरा यांच्याकडे तुम्ही बघू शकतायत. अजित पाटील यांच्यासोबत काहीतरी चर्चा करतायत. आलेल्या मान्यवरांची स्वागताची तयारी सुद्धा होत आहे. पुढचा बॉल कव्हरच्या वरून. कव्हरचा आहे हा लवर.
चेंडूला पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक नाही, दोन नाही, तीन नाही, डाव मिळतील 4. AB ग्रुप चषक चौकार. आमच्या मित्र अजित पाटील सर पुन्हा एकदा परत आहेत. अजितजी, 41 मध्ये 2 गडी बाद आणि अजून जर विचार केला तर 10 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. आणि जमेची बाजू आहे. अजिंक्य अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. खूप चांगला पंच केलाय. चेंडूला वेगानं ट्रॅव्हल होते. सुपर कव्हर रिझन मध्ये सिंगल कंप्लीट झालेली आहे आणि धावसंख्या 42 वरती पोहोचते. प्रामुख्याने डेथ ओव्हरमध्ये तुमचा एखादा फलंदाज असा हवा जो सेट झालेला असेल आणि इथे अजिंक्यची आता भूमिका मोठी होते कारण किरण नवीन आलेले आहेत. किरणची 7 जर अजिंक्यला मिळते ते 42 आहेत. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. 60, 65, 70 पर्यंत पोहोचतील आणि एक चांगली मॅच बघायला मिळेल. चांगलं मॅच बघायला मिळेल यात काही शंका नाही कारण चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आकाश हा सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आहे. ओ चांगले लाईन ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडूला ठेवलाय. बॅटिंग क्रीजचा थोडासा चेंडू पुढे पडलाय आणि DRS ची मागणी केलं. बॅटिंग करणाऱ्या टीमची ची ही मागणी आहे. त्यामुळेच तिसरे पंच या ठिकाणी निरीक्षण करतील निर्णय देण्याकरता. 44 वरती 2 आणि इथे बघतायत चॅलेंज केलंय बॅटिंग टीमनं. वॉर रूम मध्ये चेंडू चेक केला जाईल. एक सुंदर नियोजन. खूप चांगली क्रीडानगरी सजवली गेली आहे. श्री जागमाता रावळे क्रीडांगण आणि दरवर्षी एक मोठी पर्वणी असते आपल्या दैनंदिन जीवनातील. काही क्षण जेव्हा आपण थोडंसं अनेक प्रश्नांनी ग्रासलो असतो आणि त्यावेळेला AB ट्रॉफीचं जे नियोजन बघायला मिळतं, आयोजन बघायला मिळतं. कुठेतरी एक वर्षभर तुम्हाला फेअर बॉल, इट्स अ फेअर बॉल रिव्ह्यू गमावलेला आहे. कुठेतरी तुम्हाला एक वर्षभर ऊर्जा देण्याचं काम ही AB ट्रॉफी सातत्याने 5व्या वर्षामध्ये 5व्या पर्वामध्ये करताना बघायला मिळते. त्यासाठी अजयजी बोईर साहेब आणि त्यांची संपूर्ण अंटायर टीमचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. काय जबरदस्त पोल केलाय चेंडूला. एकता पाटील फाडा स्टँडला करतोय. हा अभिवादन, हा भव्य दिव्य षटकार. भिरकावून द्यायचं आणि योग्य ते क्षेत्र निवडलं. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 48. 2 गडी बाद 48. किरण बनवतोय रन. स्लो बर्वन चेंज ऑफ पेस. आता गतीमध्ये पुन्हा परिवर्तन दिसलंय. फसवलंय. दूरपणा जाणवलाय. गोलंदाजाचा अँगल्स बघितलाय आपण. अतिशय चांगली गोलंदाजी आकाशची. धावसंख्या धावपळकावर 48. 2 गडी बाद. 48 रन्स ऑन स्कोर कार्ड. थोडीशी लेंथ, थोडीशी लाईन चेंज केली. आपण बघतायत 48 वरती 2. 5 षटकं होत आहेत परिपूर्ण आणि वेळ जर आपण बघतायत तर बरोबर बघायला मिळतोय 25 मिनिटाच्या आतमध्ये ही 5 षटकं परिपूर्ण केलेली आहेत. त्यासाठी रॉकी ग्रुप टेंबी खोडवे संघाचं नियोजन प्लॅनिंग खूप चांगलं आहे. बोलतो पण 6व्या षटकाकडे आणि अंतिम ची डेथ ओव्हर आहे. त्या डेथ ओव्हरमध्ये किती धावा 48 झालेले आहेत. मला वाटतं इथून 15-16 धावा अबव 60चं टार्गेट एक चांगली मॅच होऊ शकते. परंतु टेंबी खोडवे संघानं इथे मात्र गेम प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. कमीत कमी धावा जर त्यांना देता आल्या तर लक्ष त्यांच्या समोर थोडंसं कमी राहील. आणि जर बॅटर अजिंक्यसाठी एक महत्त्वाची बाब आहे की किरण त्यांचा आलेला फलंदाज चांगला. टॉससाठी आम्ही या आधी सुद्धा अनाउन्समेंट केलं. NCC सफाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही बघणार आहात ओमकार बॉईज एडबन या टीमला. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता अतिथी कक्षामध्ये येऊन थांबा. शेवटचे 6 बॉल काहीतरी चर्चा करत होते अजितजी आपण. येस, अजिंक्यसाठी एक जमेची बाजू आहे की किरण आलाय आणि त्याने एक षटकार मारलाय. म्हणजे आता दोन्हींना धावा येऊ शकतात. हा विश्वास इथे समोर येतोय. पुढील चेंडू
लेफ्ट आर्म राऊंड विकेट. भरपूर राखून टप्प्याचा चेंडू पॉपिन क्रीजचा यूज केले. बाउन्स इथे जास्त मिळतोय परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट चुकी झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्यांदा धावले असते तर कदाचित 2 रन्स पूर्ण झाले असते परंतु चुकी झाली असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 1/49 वरती पोहोचते. खरोखरच आजचा दिवस म्हणजेच या परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते हर्षद पाटील जॉमी या नावाने जास्त ज्यांना ओळखलं जातं त्यांचा आज वाढदिवस आहे. आयोजकांच्या वतीने त्यांना वाढदिवसांच्या लाख लाख शुभेच्छा. आमच्या कॉमेंट्री पॅनलकडून सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अतिथी कक्षामध्ये आलेत ते आमचे जवळचे मित्र आहेत. हर्षदजी पाटील वेलकम सर. आपला आम्ही मनापासून आभार मानतोय. बहुमूल्य वेळ आपण दिलायत आणि आज तुमचा वाढदिवस जी काही स्वप्न तुम्ही पाहिली असतील ती खरोखरच मनापासून पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. मॅचकडे आपण वळतो. 49 वर 3 गडी बाद आणि ओम याच्या पहिल्या षटकात धावबाद. ओव्हरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लावली होती का एक्स्ट्रा पॉवर. यस ही पॉवर लावलंय आणि त्याचा फायदा झाला बॅटरला. मिळतील धाबा 4 50+. एकूण धाव संख्या झाली 53 धाबा. षटकार की चौकार. षटकार. दॅट्स अ बिगी मॅसिव्ह मॅक्झिमम. खूप चांगलं टायमिंग बघायला मिळते. षटकाराला डेथ ओव्हरला जी स्टार्ट हवी होती ना ती स्टार्ट मिळाले आणि बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रतीक आहेत चांगली बॅटिंग करताना प्रतीक. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरनं पिच करण्याचा प्रयत्न कॉटन बोल्ड आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. याच दरम्यान आपल्या रावले गावातील सन्मान्य व्यक्तिमत्व आपण बघतायत मुख्य मंचावरती दाखल झालेले आहेत. माननीय देवरामजी गरज साहेब, माननीय शैलेश सर आणि जयदीप पाटील साहेबांचं शुभागमन झाले. त्यांचं प्रथमतः आपण शब्दफुलाने करूया हार्दिक स्वागत. 55 धाबा धाव पळकावर लागल्यात आणि गडी बाद झालेत 4 गडी बाद 55 धाबा. रेल स्टार सुद्धा सध्या टेंबी कोडावे या टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. आदरणीय संजयजी भोईर सर सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 55 वर 4. काय वाटतंय 3 चेंडू शिल्लक आहेत. काय रणनीती असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे. आपण सल्ला देत नाही परंतु काय होऊ शकतं. नाही 3 चेंडू शेष आहेत. कुठल्याही बॅटिंग टीमला असं वाटत असेल की 3 मध्ये एखादा जरी मोठा शॉट आला अबोव 60 जसं मी मगाशी म्हटलं होतं अबोव 60चं टार्गेट जर सेट करता आलं तर कुठेतरी तो गोलंदाजांना एक सायकोलॉजी ॲडव्हान्टेज मानसिक आधार मिळणार आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचा गेम प्लॅनिंग असणार आहे. एक जमेची बाजू आहे फिल्डिंग टीमसाठी की नवीन बॅटर आलेला आहे जिग्नेश. त्याला जर एखाद 2 डॉट बॉल टाकता आले तर प्लस पॉईंट राहील आणि तेच बघायला मिळालं आहे. नॅचरल टर्न चुकी झाली असं म्हणायला हरकत नाही. आपण या ठिकाणी बघणार आहोत की क्लोज कीपर आहेत म्हणून नक्कीच जो स्ट्राईकचा बॅटरच या ठिकाणी बाद होणार. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतील. चांगली गोलंदाजी फिंगर रोल केले होते आणि टर्न विथ बाउन्स या 2 गोष्टी बघायला मिळाल्या. बाउन्स सुद्धा आहे टर्न सुद्धा आहे आणि त्यांचा नॅचरल टर्न आहे. खूप चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत गोलंदाज मिस्टर ओम. चांगला लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज ओमचा. षटकार लागल्यानंतर सुद्धा चांगली वापसी करतो आपल्या टीम करता. धाबा आहेत धाव पळकावर सध्याच्या घडीला 55. 5 गडी बाद. न्यू बॅटर इन. किरणने 3 चेंडूंमध्ये 6 धाबा केल्यात. याआधी एक महत्वपूर्ण रोल अदा केलाय तो अजिंक्य या बॅटरने. 16 मध्ये 21 धाबांचं त्याचं योगदान पाहायला मिळालं. तो महत्वाचा रोल होता. टॉससाठी NCC सफाळीचे विपक्ष ओमकार बॉय झेडवण. 5वं षटक आहे. 55 झालेले आहेत. 5 विकेट झालेल्या आहेत. 5चा आकड्याची जादू आपण बघतोय. किरण खेळतायत या ठिकाणी 6 वरती 3 चेंडूवरती आणि 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. दोन्ही संघनायक आपण या टॉससाठी अप ट्रॅकर होता. यावेळेला आपण बघतायत सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी थोडंसं डायबर्ट चेंडू होतोय. थोडासा डान्स बघायला मिळाला परंतु फलंदाज सांगताय स्ट्राईक आम्ही घेणार आणि आता स्ट्राईक मिळते ती म्हणजेच 56 किरणकडे. याच्यानंतर हलकासा हुक करायचा होता बॅटरला. उसळी जास्त होती. 56 वर 5. आता शेवटचा बॉल या इनिंग मधला. धाव संख्या 56.
फुल टॉस बॉल होता, टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही, खाली राहणारा चेंडू होता, एक धाव तर मिळेल. आणि फॉरवर्ड स्कोर लेग मधून थ्रो करण्याआधी बॅटर दुसरी धाव घेता घेता धावबाद होतोय. याचाच अर्थ पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर 57 धाबा, 6 गडी बाद 57 आणि 58 धावसंख्येचं टार्गेट असेल. तर आपण बोलतोय मुख्य मंचाकडे, ज्यांचं नुकताच इथे आगमन झालंय. या पंचक्रोशीतील लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि सोनोपंत दांडेकर कॉलेजचे खजिनदार, इंदिरा काँग्रेस पालघर तालुका उपाध्यक्ष, AB ट्रॉफीचे संस्थापक सदस्य, आदरणीय व्यक्तिमत्व माननीय मंगेशजी पंडित साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही माननीय अजयजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा भव्य शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करूया. आदरणीय व्यक्तिमत्व मंगेशजी पंडित साहेबांचं करूया. या ठिकाणी आपण शुभ सन्मान, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. तदनंतर आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघतायत माननीय श्री उदयजी पुरंदरे साहेब, आमचे मार्गदर्शक, आणि या स्पर्धेसाठी आपण बघतायत तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय उदयजी पुरंदरे साहेबांचं करूया आपण भव्य वेलकम. हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करताना या स्पर्धेचे सर्वे सर्वा माननीय अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करतोय त्यांचं वेलकम. तदनंतर आपल्या रावळे गावातील एक अनमोल असे रत्न माननीय देवरामजी घरत साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते माननीय देवरामजी घरत साहेबांचं आपण करतोय या ठिकाणी मायेचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक असं स्वागत. त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांच्या गोड वाणीतून या AB ट्रॉफीचं टायटल सॉन्ग गायलं गेले आमचे जयदीप पाटील साहेब, आपण या त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. गोड आवाजाचे धनी, एका हाकेला धावून येणार असं व्यक्तिमत्व माननीय जयदीप पाटील साहेबांचं आपण उपेजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते करतोय हार्दिक स्वागत. MSCB मध्ये कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थाने नेहमी त्यांची साथ आम्हाला मिळत असते. तदनंतर शैलेश सर, आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. MSCB मध्ये कार्यरत आहेत, चेहऱ्यावरती ज्यांचं नेहमी स्मितहास्य आपण बघतोय. हर्षवर किणी सरांना आम्ही विनंती करतोय आपण शैलेश सरांचं करायचं आहे वेलकम. तदनंतर संजयजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही प्राणजी भोईर सरांना विनंती करतोय. संजयजी भोईर साहेब, आपण या. संजयजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान प्राण भोईर सरांच्या माध्यमातून आपण करतोय. चला, टॉस साठी या NCC सफाळेच्या विपक्ष आपण ओमकार बॉईज एडवण या दोन संघामधलं, आणि याच दरम्यान ज्यांचा आज वाढदिवस आहे आमचे जॉमी दादांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही HK सरांना विनंती करतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वस्थ राहा, मस्त राहा, चांगल्या कामामध्ये सदैव व्यस्त राहा मी ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. आज त्यांचा वाढदिवस आहे. प्राणभाऊ, जॉमी दादांचा शुभ सन्मान AB ट्रॉफीच्या माध्यमातून HK हरीश्वरजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. आणि आम्ही AB ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतोय. या बोट टीम कॅप्टन या टॉस साठी. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. तर जॉमी दादांच्या शुभ हस्ते आपण हा महत्वाच्या मॅचचा टॉस करतोय. किरण वेलकम. ओमकार, आपलं हार्दिक स्वागत आहे. इकडे कॅमेरा
रोहन चागेन्स किरण आपल्याला बघायला मिळणार आहे. हेड इन टेल आहे, चॉईस घ्या प्रथमतः. आणि NCC सफाळे संघाचा कॉल असणार आहे. एका बाजूने हेड आहे, एका बाजूने टेल आहे. आणि हेड आलेला आहे. टॉस जिंकलाय किरण. टॉस किती महत्वाचा होता. गोलंदाजी स्वीकारले. मॅच सुरू आहे, जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. ओट टू कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया आपण AB ग्रुप ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना जिथे रॉकी ग्रुप टेंबीकोडा संघ पाठलाग करतोय. 58 धावांचा पाठलाग करतोय. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला कामेश आणि दुसऱ्या बाजूला पार्थ. आणि पहिले षटकात करताना मनीष. सुरुवात चांगली केली. पहिल्याच बॉलवरती षटकार टोकला. अजिजी पाटील पुन्हा एकदा जॉईंट होतील आमच्या जोडीनं. मागे 90 धावांचा पाठलाग करायचा होता, तो कमी पडला होता. आता 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात पॉझिटिव्ह केलेली आहे, पॉझिटिव्ह केलेली आहे. सुरुवात पुन्हा एकदा फटका खेळलाय, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक खेळण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत चेंडू साईड स्किनवरती जाऊन आदळेल. षटकार, सिक्सर. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, फुलटॉस बॉलवरती एखादा खेळाडू ज्यावेळेला बाद होतं ना, त्यावेळेला हेच एक्सप्रेशन होतं. आता काय झालं माहिती आहे का, म्हणजे तुम्ही जसा उल्लेख केला या फुलटॉसवरती फुल टोल का वसूल केला नाही माहिती आहे का. आता टोल नाक्यावरती फास्टॅग कंपल्सरी केलाय. जर तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल ना, तर मग डबल भरावा लागतो. जो टोल आहे ना डबल. आता तो फुलटॉसवरती तुम्ही ज्यावेळेला चेंडू नाही खेळू शकलं तर डबल फटका बसलाय. एक तर मोठा फटका आला नाहीये आणि आलेला तो विकेटही बाहेर गेलाय. कामेशनं 2 षटकार टाकले होते, पण मनीषनं सांगितलं बाबा आम्ही तयार आहोत, या मॅचला आम्ही चांगल्या पद्धतीने फिनिश करण्यासाठी आम्ही देखील रेडी आहोत. विकेट पाहिजे, विकेट पाहिजे. जय हनुमान चटाळे संघाला तो विकेट आलाय. आता क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी उमेश आलाय. एका बाजूला पार, दुसऱ्या बाजूला उमेश. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. चेंडू जोपर्यंत लॉंग ऑफला फील्ड करतील रो करतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिला षटकार डॉट, षटकार विकेट यावरती आले सिंगल. स्कोर जाऊन पोचलाय 1 गडी बाद 13. सन्यमान उमेश दाखल झालेले आहेत. फिल्डिंगमध्ये क्लास दाखवलाय उमेशनं. इथे पार्टनरशिप बिल्ड करण्यासाठी किती साथ देतील पार्कची हेही बघावं लागणार आहे. अंतिम चेंडू असणार आहे या षटकातील. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पुढील चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेला खूप दूरवरचा चेंडू चेस करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांच्या दोन्ही समांतर रेषेमध्ये आलेले आहेत. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 1 for 14 वरती पोहोचलेले आहेत. 58चं टार्गेट म्हणजे इथून अजूनही 44ची गरज आहे. थोडंसं सायनॅम ॲक्शन आहे. हा पॅरल जातो, हात जो आहे ना पॅरल जातो. पुन्हा एकदा खोलवा टप्प्यात चेंडू होता. एका हातामध्ये झेल टिपला आहे. भाई ऐसे कॅच पकडते नाही, चिपकते. आणि आज चिपकला कॅच. शेवटच्या बॉलवरती आला विकेट. फलंदाज बाद.
आमची संपूर्ण AB ग्रुप आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगला फोटोशूट त्या निमित्तानं आपण बघतायत. खूप चांगली गोड आठवण. एन्जॉय करतोय आणि वळतोय पुनश्च मॅच कडे. आज ज्यांचा वाढदिवस आहे, आजचा दिवस ज्यांच्यासाठी खास आहे हर्षदजी आणि जॉमीदादांचा वाढदिवस आहे. म्हणजे एक गाणं ते वाजलं होतं, बार बार दिन ये आहे और हर बार AB ट्रॉफी में ही आहे. म्हणजे आपण सर्व एकत्र साजरा देखील करणार आहोत. त्याच्यामुळे बार बार दिन ये आहे और हर बार AB ट्रॉफी के वक्त ही आहे. वाढदिवसाची तुम्हाला पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा आहेत. 2 गडी बाद 14 धावा. पहिल्या षटकाचा की सप्लाय पाठलाग आहे 58 धावांचा. हलक्या हाताने पुश केलं कव्हरच्या दिशेनं. जोपर्यंत फिल्डर येतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका बाजूला उमेश आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रतीक आहेत. आणि तुम्ही या दोन्ही संघांना जवळनं पाहिलेत. मी तर सांगेल बाबा उमेश आहे ना बाई, ये उमेश नाही आहे, ये टीम की उम्मीद आहे, ज्यांच्यावरती आता 58 धावांचा पाठलाग करण्याची जिम्मेदारी आहे. सवळी आपण मॅच कडे. पुढील चेंडू समोर आकाश आहेत. ओ वाडा शॉट आकाश, गुडघ्यावरती बॅलन्स आणि गुडघा टेक मेरा सिक्सर देख, हा सांगतायत आकाश. नाव आहे आकाश. आकाशाला गवसणी घालणारा भव्य षटकार आलाय. जबरदस्त शॉट. त्याचा फायदा उचलला आणि तदनंतर प्रतीकनं मात्र डॉट बॉल टाकत कमबॅकिंग केलंय. चांगलं बॅटल बघायला मिळतं. काही समान गोष्टी घडलेल्या आहेत इनिंगमध्ये. ह्या चेंडूनंतर आपण तिथपर्यंत पोहोचूया. पुढील चेंडू वेट केलं, या ठिकाणी हॅमर करण्याचा प्रयत्न, फटका फसला. येस नो टेकन. मागच्या इनिंगमध्ये एक कॅच भूपेश पाटीलने जबरदस्त घेतला होता एका हाताने आणि त्याचं प्रत्युत्तर विकेट किपरने दिलं होतं. ज्या समान कॅचेस आपल्याला बघायला मिळाल. इथे झेलबाद झालेला आणखीन एक फलंदाज थोडासा आता टेन्शनमध्ये दिसतोय मला. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघ. बघा थोडासा जो उसळी मिळतोय ना जास्त, ते तिथेच काहीतरी मिस टाइम स्ट्रोक झालं होतं. समोर फिल्डर होते, मिड ऑफला थोडंसं मागे मागे केलं आणि धावत जात झेल टिपला. 1.4 षटकांचा खेळ झालाय. धावा फलकावरती येते 3 गडी बाद 21. असं नाही, जो आस्किंग रन रेट आहे ना 10च्या जवळ, त्याच्या जवळ आहेत, त्याचे काही मागे नाही आहेत. टेन्शनवाली गोष्ट आहेत, विचार करण्यासाठी गोष्ट आहे. तो 3 विकेट ते लवकर गमावलेत. ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता ना, शेवटला तुमच्या हातामध्ये विकेट राखणं गरजेचं आहे. जर विकेट राखलं तर जो आस्किंग रन रेट आहे ना त्याला भेदून तुम्ही जाता येईल. सध्या स्ट्रायकरला पाहिलं तर रॉकी, अर्थात रॉकी पाटील आले आहेत. एक मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून
आपण पाहतो समोर खेळलाय, कडक खेळलाय. आल्या आल्या त्याने सांगितले फटका खेळायचाय कसा, कडक कडक स्ट्रोक, चौकार. आणि त्याच्या टीमला झाला पाहिजे अशी इनिंग त्यानं खेळणं गरजेचं आहे. गुड शॉट, तेवढ्याच ताकदीचं फिल्डिंग बघायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट. थ्रो इथे नॉन कडे फेकण्याची गरज होती का, एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु सिंगल काय वेगात कंप्लीट केले आहे. खूप नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. जबरदस्त शॉट सिलेक्शन, तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग, थोडासा थ्रो सोयर झाला परंतु जी रन्स घेतले ना अतिशय उत्कृष्ट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बाजूने ज्यावेळेला फटका खेळला तोही चांगला खेळला होता. रॉकी पाटीलनं फटका खेळला तोही चांगला, जिग्नेशनं फिल्डिंग केली तीही चांगली होती. अगदी उच्च दर्जाचं क्रिकेट बघतोय. त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट देखील झालेले आहेत. याचा अर्थ तिन्ही अंगानं बॅटिंग फिल्डिंग या तिन्ही आहेत. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि या दोन षटकांचा खेळ संपताना 26 26 धावा दापलकर 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि आता समीकरण पाहिलं तर 24 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 24 मध्ये 32 करायचे. 2-4-3-2 आहे. म्हणजे तिथे काही टेन्शन नाही आहे. जो सुरुवातीला आस्किंग रन रेट कदाचित तो 10च्या जवळ होता ना, तो खाली आलाय, 8 वरती आलाय. दोन षटकामध्ये धावा गेल्यात. फक्त काळजी घ्यायची आहे, प्रिकॉशन घ्यायची आहे ती विकेटची, आणि बरोबर त्यालाच वाढवण्याचा प्रयत्न जय हनुमान चटाळे करणार. 24 बॉल 24 मध्ये करायचे आहेत 32. 24 मध्ये 32 ची गरज आहे. न्यूमान मनीष आलाय. महत्वाचं षटक असणार आहे मनीषचं. 24 मध्ये 32 आपण बघतायत. डिफेन्सही केल्या जाऊ शकतायत आणि अचीवही केल्या जाऊ शकतायत. बघूया मनीष 2 षटकार आले होते त्यांच्या गोलंदाजीमध्ये परंतु 2 विकेटही आल्यात. खूप चांगला शॉट सिलेक्शन आहे. मेरिटवरती खेळताना बघायला मिळतात. लॉंग ऑनला चेंडू टोलवलाय, सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईक रोटेट भरपूर महत्वाचं होणार आहे या मॅचमध्ये. आणि ज्या पद्धतीने रॉकी पाटील यांची ती बॅट फिरते ना, म्हणजे बॅट जो स्विंग होतोय ना तो परफेक्ट आहे बॅट स्विंग. 27 धावा दापलकवरती आहेत. आता उजव्या यष्टीच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय, पाठलाग केला जातोय पण चेंडू जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आता असं वाटते बाबा उमेश आणि रॉकी यांची जोडी जमले, तुझी माझी जोडी जमली, झक्कास मॅच रंगली. स्कोर जाऊन पोहोचला 29-29. पाठलाग 58चा आहे. 29 झाल्यात, 29 करायचे आहेत. ताल से ताल मिल रहे असं म्हणायला हरकत नाही. खूप चांगली मॅच. मनीष तयार होत आहेत. रनअप भरपूर छोटा आहे परंतु चांगली गोलंदाजी ती करताना बघायला मिळत आहेत. हो, यावेळेला फटका हा सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बघायला मिळतोय. षटकार, जबरदस्त टायमिंग. थोडीसं लेग स्टंप वरती गेले, रडारमध्ये चेंडू आला आणि उमेशनं ज्याची गरज होती ना मच निडेड सिक्सर बघायला मिळतोय. खूप लांबवरून पिक केलं असं म्हणायला हरकत नाही. लांबूनही केलाय आणि लांबही पाठवलाय. याच कारण मी उमेशचा उल्लेख का केला होता बघा. पहिला डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा षटकार ठोकलाय. म्हणून मी म्हटलं होतं बाबा नाव यांचं उमेश आहे पण ये उमेश नहीं है, ये टीम की उम्मीद है. और भाई दुनिया उम्मीद पे टिकी है, उम्मीद पे दुनिया टिकी है. उमेश ऑन फायर. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळला आहे. जोपर्यंत लॉंग ऑन क्षेत्ररक्षक फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. माहिती आहे जितकं मेहनत करायची होती तितकी मेहनत केलीत. या षटकामध्ये आल्यात 10 धावा. स्कोर जाऊन पोहोचल्या 36. 36 धावा दापलकवरती आहेत. एका बाजूला रॉकी पाटील आणि दुसऱ्या बाजूला उमेश अशी जोडी मैदानावरती. आणि जमलेली जोडी आता जय हनुमान चटाळ्यासाठी थोडीशी डोकेदुखी ठरते. डोकेदुखी ठरू लागले. ब्लॉकल डिलिव्हरी होती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक रन आरामातरित्या पूर्ण केले जाईल. स्कोर 1 ने पुढे जाईल. 37 धावा 2.5 षटकांचा खेळ झालाय. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी आहे. धावा आहेत दाबलकवरती 37-37. 21 ची गरज असणार आहे. चांगली पार्टनरशिप बहरताना आपण बघतायत. उत्कृष्ट बॅटिंग, चांगलं गेम प्लॅनिंग, चांगली स्ट्रॅटजी, चांगली रणनीती बॅटिंग टीमची आहे. इथून मात्र जय हनुमान चटाळे संघ विकेटच्या शोधामध्ये. चांगली मॅच बघायला मिळते. पुढील चेंडू मनीष
फुलटॉस आहे ऑन साईडला फक्त पिच केले वेगानं चेंडू जातोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग काय शॉट खेळलाय आणि लॉंग ऑन लॉंग ऑफला डॉमिनेट करत वेगानं चेंडू 4 धावामध्ये कंप्लीट झालाय धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 41 वरती आता येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 17 धावांची मध्ये करायचे त्या 17 फुलटॉस बॉल फ्लिक केला मनगट वळलं फ्लिक ऑफ द रेक्स फ्लिक केलं चेंडूला मनगट वळलं आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार थँक्यू आणि जसं मनगट वळलं भाई रिस्ट वळली भाई कलाही नाही आहे ये कला आहे रॉकी पाटील यांच्या बॅटमधनं हा चौकार चांगली बॅटिंग करताना भूपेश पाटील बघायला मिळत आहेत गुडघ्यावरती थोडंसं बॅलन्स अपील केलं होतं पंच सांगताय बॅटला स्पर्श झालाय धावसंख्या एकने पुढे जाते आणि आता पोहोचली ती म्हणजेच 46 वरती आता फक्त 12 धावांची गरज आहे पार्टनरशिप चांगली झाली भूपेश पाटील आल्यानंतर रन्स आल्या दोन्ही इंडनं आणि ती जमेची बाजू आहे की सेफ झोनमध्ये आता टिंबी खळोई संघ बघायला मिळतोय बघा सकारात्मक दृष्टिकोनातनं खेळल्यानंतर काय होऊ शकतं ते भूपेश पाटील जे त्या इनिंगमध्ये लागले उमेश साथ देतो त्यांना कदाचित उमेश ॲडव्हान्टेजमध्ये म्हणजे अटॅकिंग मूडमध्ये तो आहे पण साथ त्याने देखील दिले अजून एक फटका स्लॉक केलाय षटकार पण तो कॉन्फिडन्स आला कुठून ज्यावेळेला भूपेश त्यांच्या जोडीने आलं तो कदाचित आत्मविश्वास त्यांच्या जोडीने आल्यानंतर पाहायला मिळतोय पुढील चेंडू आणि ते ऑन दी टोस काय परफेक्ट शॉट परंतु तिथे चक्रव्यूह रचला गेला होता फलंदाज माघारी परत आहेत 6 धावांची गरज असताना मात्र महत्वाचा गडी बाद झालाय परंतु उमेशनं त्याचं काम केलंय त्याची भूमिका चूक बजावलेली आहे असं म्हणायला हरकत नाही सर नक्कीच कॅरेक्टर त्याने प्ले केले आणि तेच करायचं असतं त्या टीममध्ये आपली जागा काय आपल्याला दिलेला रोल काय तो रोल तुम्हाला निभावायचा आहे भूमिका वठवायची आहेत आणि तीच भूमिका वठवली भले ते कदाचित तो फायनल पंच मारू शकले नाही आहेत उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता अक्कू टप्प्याचा चेंडू होता बॅटच्या वरती लागला ते एजला लागला त्याच्यामुळे तितका ट्रॅव्हल होऊ शकला नाही आहेत बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांनी टीमला हा सुंदर असा झेल चांगली इनिंग चांगली खेळी टाळ्यांच्या गजरामध्ये उमेशचं स्वागत होईल 6 धावा दूर आहे टेंबेगौड्याचा संघ विजयाच्या जवळ समीप पोहोचलाय 58 धावांचा पाठलाग करताना टाळ्यांच्या गजरामध्ये डगआउटमध्ये स्वागत होते मतलब भाई जो आपने गेम खेळला ना काबिले तारीफ आहे हे बघायला मिळते टाळ्यांच्या गजरामध्ये पुढील चेंडू आणि ते मॅच फिनिश रियान शाले सांगतायत मॅच फिनिशर तो मही बनूंगा आणि ते 1 रन अजून हवी आहे का 58 झाले ना मॅच संपलेली आहे हाडलक चेअरमन चटाळे संघ आपण इथे आला सुंदर क्रिकेट खेळला त्याबद्दल आपलं कौतुक आणि एक अप्रतिम विजय संपादन केलंय म्हणून आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय रॉकी ग्रुप टेंबी खोडाबे संघाचं मॅच समरी आपल्याला बघायला मिळते उमेश 21 रन्स बनवलेले आहेत कामेश 12 रॉकी 6 चेंडूमध्ये 8 आणि आकाशने 3 चेंडूमध्ये 6
आपण मॅन ऑफ द मॅच उमेश ज्यांनी सुंदर फिल्डिंग सुद्धा केले, देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड उमेश यांना. उमेश या खूप चांगलं डिसिप्लिन आपल्याला बघायला मिळते. दोन्ही संघ मात्र हँडशेक करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर उमेश यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. उमेश ठरतायत या मॅचचे हिरो. खूप चांगला चेस रन्स बघायला मिळालाय. 58चं टार्गेट आहे. थोडंसं अडचणीमध्ये सापडले होते संघ, परंतु उमेश यांची जी खेळी बघायला मिळाले, आज उमेशनं फिल्डिंगमध्ये प्रभावित केले, बॅटिंगमध्ये खूप चांगली जिम्मेदारी त्यांनी हँडल केले. आदरणीय उदयजी पुरंदरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय. थँक्यू डीजे. आपण वळतोय मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे, जिथे आपण बघतोय उमेश या मॅचचे हिरो. आम्हाला मॅन ऑफ द मॅच सौजन्य केलेलं आहे केलवरोड वाकसई ग्रामपंचायत सदस्य माननीय सोनमिता हर्षल गरत मॅम यांच्या शुभ हस्ते ते सौजन्य झालेलं आहे. आणि आदरणीय उदयजी पुरंदरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्याला देतोय. उमेश महत्त्वाच्या मॅचमध्ये खूप चांगली खेळी, खूप चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर मॅचला जिंकून देणारी खेळी. प्रथमतः इथे दाखल झाल्यानंतर कसं वाटते? खूप सुंदर वाटते. हॅलो, खूप सुंदर आयोजन आहे आणि इथे उजेड जास्त आहे, सर्व ग्राउंडपेक्षा जास्तच वाटतो. आणि आता मॅन ऑफ द मॅच तुमच्या टीमचा जो परफॉर्मन्स राहिला त्याबद्दल काय म्हणशील? सर्वांनी चांगलं योगदान दिलं. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचमध्ये देऊया म्हणत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कॉमेंटच्या स्टुडिओमध्ये करतोय हलकंसं परिवर्तन. ऐकूया आपण संदीपजी गावण सरांना. आणि नेक्स्ट मॅचचं रिपोर्टिंग श्री जागमाता रावळी विपक्ष आई सतबाई खार्डी. घरचा संघ भूपेजी पाटील यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर आपण यजमान संघ 2 हात करताना घरच्या मैदानावरती होम क्राऊड एक चांगलं बॅटल आपल्याला बघायला मिळणार आहेत. आई सतवाई खार्डी संघ AB ट्रॉफीचा प्रवास आई सतवाई खार्डी संघाचा भन्नाट राहिलाय. ही मॅच याच्यानंतरची मॅच भरपूर इंटरेस्टिंग होणार आहे. जाऊया पण कॉमेंट्री स्टुडिओकडे. हॅलो, मनापासून धन्यवाद असतील अजित पाटील सरांचं, गोड स्वभावाचं व्यक्ती. आता आम्ही विनंती करतोय आदरणीय रॉकी दादांना, भूपेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. एका मोठ्या स्पर्धेचे आयोजक, एक चांगलं व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित नागरिक, टेंबिकोडावे गावचे रॉकी दादा, आपणास विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. आपलं सहर्ष स्वागत. AB ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये मॅचकडे आम्ही वळतो. AB ग्रुप ट्रॉफी 2026 मधील आता हा तिसरा मॅच आपल्या डोळ्यासमोर येतोय. NCC सफाळे विरुद्ध ओमकार बॉईज एडबन. टॉस जिंकलाय NCC सफाळे टीमच्या कॅप्टनने आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं ते ओमकार बॉईज एडबन या टीमला. बघूया, हा मॅच सुद्धा 6 षटकांचा होतोय. वेळ या ठिकाणी आपण लावणार आहोत. 5 षटकांकरता तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल. त्या 25 मिनिटांमध्ये तुमचे 5 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. आणि आता 6व्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. पुन्हा एक विनंती असेल, आयोजक आम्हाला सातत्याने सांगतायत, भूपेश पाटील रॉकी दादा यांना आपण अतिथी कक्षामध्ये आमंत्रण करा. विनंती असेल रॉकी दादांना आपण अतिथी कक्षामध्ये या. मॅच लवकरात लवकर सुरू होईल हीच अपेक्षा आपण बाळगतोय. या स्पर्धेचे अधिकृत पंच जतीन भोया कल्याण येथून बिलॉंग करत आहेत. आता शाहिद मोमीम